तुकाराम मुंढे साहेब, तुम्ही FDA आयुक्त झालात आणि सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलात। आम्हा जनतेला चांगलं चुंगलं खायला मिळावं म्हणून मागचा पुढचा विचार न करता अनेकांना ताळ्यावर आणून वेळ प्रसंगी त्यांच्या मुसक्या आवळल्या। माजी FDA आयुक्तांची माफी मागून अगदी खरं खरं सांगायचं झाल्यास तुमच्यापूर्वी FDA आयुक्त कोण होतं, त्यांची नावं काय हे आम्हाला ठाऊकही नव्हतं हो। मात्र तुम्ही आलात आणि आमच्या मुखात निर्भेळ स्वच्छ चवीचं अन्न पाणी जाऊ लागलं। पण आता एक बोलू, गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही आम्हाला चांगलं चुंगलं खायची सवय लावली, चांगलंच झालं। पण तुमची या विभागातून बदली झाली तर आमचं काय? पुन्हा एकदा आमच्या वाट्याला तेच अस्वच्छ दुर्गंधयुक्त पाणी आणि भेसळयुक्त अन्न, म्हणजे पहिले पाढे 55। पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। मुंढे साहेब, चांगलं चुंगलं खायची सवय लावू नका आम्हाला, तुमची बदली झाल्यावर काय? पहिले पाढे 55। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। आता तुम्ही म्हणाल की सारं काही चांगलं चाललं असताना हा मुंढे साहेबांच्या बदलीवर का टापलाय? पण खरं सांगू, ज्या माणसाच्या गेल्या 21 वर्षात 25 बदल्या केल्या गेल्या, त्या माणसाला या अन्न व औषध प्रशासन विभागात टिकू देतील? त्यांची 26वी बदली होणार नाही हे कशावरून? काही दिवसांपूर्वीच तुमची राजस्थानला बदली झाल्याच्या अफवांना पाय फुटले होते, तर काही विघ्न संतोषी तुमची बदली व्हावी म्हणून एकवटलेत, अक्षरशः देव पाण्यात ठेवून बसलेत। 25 मे रोजी तुम्ही FDA आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलात आणि भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन सरकली। तुम्ही सर्वात आधी प्रतिबंधित गुटखा पान मसाल्याच्या विक्रीवर बंदी आणलीत। नंतर दुधात भेसळ करणाऱ्या डेअरी चालकांना त्यांनी त्यांच्याच दुधात मिसळलेलं पाणी पाजलं। खाद्यपदार्थात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांना बेरंग केलं। हॉटेल व्यावसायिकांना कधी नव्हे ती स्वच्छता मोहीम उघडायला लावलीत। किचनला आपलंच घर मानून बसलेल्या झुरळ उंदरांना बेघर केलं। शाळा अंगणवाड्यांमधील माध्यान्ह पोषण आहार, ज्याला गुरं देखील तोंड लावणार नाहीत, त्या आहारावरही आपला कटाक्ष टाकला। आणि मग या तुमच्या धडक बेधडक कारवायांमुळे गेली 3 महिन्यांपासून आम्हाला चविष्ट, निर्भेळ आणि स्वच्छ अन्न पाणी मिळू लागलं। मुंढे साहेब, या तुमच्या कार्याला आमचा सलामच। पण यदा कदाचित तुमची बदली झाली तर आमचं काय? या साध्या विचारानं सुद्धा जीव घाबरा होतो। बदली हा तुमच्या कामाचा भाग आहे आणि तो तुमच्या अंगवळणीही पडलाय। बदली झालीच तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी विभागाचे आयुक्त व्हाल आणि तिथेही आपलं कर्तव्य इमाने इतबारे बजावाल, यात तीळ मात्र शंका नाही। पण तुमच्या बदलीनंतर आम्हा सर्वसामान्य जनतेचे जे पुन्हा हाल सुरू होतील त्याचं काय? पुन्हा एकदा टपऱ्यांवर लटकू लागतील गुटखा पान मसाल्याच्या माळा। पुन्हा एकदा आमच्या दुधाच्या पिशवीत मिसळलं जाईल पाणी, शॅम्पू आणि डिटर्जंट पावडर। पुन्हा एकदा आमच्या अन्नात कालवलं जाईल रासायनिक रंगांचं विष आणि पुन्हा एकदा आमच्या खाद्यपदार्थांत आढळतील झुरळं आणि अळ्या। त्यावेळी आम्ही काय करायचं? मुंढे साहेब, जरा इकडे लक्ष द्या असं हक्कानं कुणाला म्हणायचं? मुंढे साहेब, अलीकडच्या एका भाषणात आपण मगर, ओंडका आणि माशाचा उल्लेख केला होता। मला आजही त्या तुमच्या भाषणातला तो भाग आठवतोय। पाण्यात राहून मगरीशी वैर का घेता, या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही म्हणाला होतात की माझं मगरीशी वैर नाही, मी सिस्टीमच्या विरोधात नाही, पण जो प्रवाह चाललाय तो योग्य दिशेनं आहे का हेच मी पाहतो। प्रवाहातील ओंडका म्हणून जगण्यापेक्षा प्रवाहाच्या विरोधात उडी मारणाऱ्या माशासारखं जगा। ओंडक्याला अस्तित्व नाही, माशाला आहे। आज आम्ही देखील तुमच्याकडून प्रेरणा घेऊन पाण्याच्या प्रवाहातील ओंडका बनून जगण्यापेक्षा प्रवाहाच्या विरोधात उडी मारणारा मासा म्हणून जगायचा प्रयत्न करतोय। पण उद्या तुम्हीच आम्हाला या भेसळ माफियांपासून वाचवायला या पदावरच नसाल तर पाण्यातल्या मगरी आम्हा माशांचा फडशा पाडतील हो। आता जाता जाता तुम्हाला एकच विनंती आहे, यदा कदाचित तुमची बदली झालीच तर ती बदली रद्द करण्यासाठी आमच्यासारखी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरेल, पेटून उठेल, निदर्शनं करेल, आंदोलन करेल,
रास्ता रोको करेल, ठिय्या मांडेल, पण इतकं सारं करून देखील आमची भूमिका कुणाला पटेल? कारण तुमच्याशिवाय आमचं ऐकणारे दुसरे तुकाराम मुंडे या व्यवस्थेनं जन्मालाच घातले नाही तो. म्हणून आता एकच मागणी आहे तुमच्याकडं. काहीही झालं तरीही एफडीएची खुर्ची सोडू नका. ती धरून ठेवण्यासाठी आम्हाला जितका जोर लावता येईल तितका जोर आम्ही लावूच, पण तुम्ही या खुर्चीतून उठू नका आणि आम्ही देखील तुम्हाला उठू देणार नाही. उद्या तुम्हाला या खुर्चीवरून हटवण्यासाठी कुणी कितीही ताकद लावली तरी तुम्ही जागचं हलू नका. फक्त स्वतःहून मात्र या खुर्चीत बसायला कंटाळू नका. तुम्ही आमच्यासाठी, आम्ही तुमच्या पाठी. हे नातं तेवढं कायम राहू द्या. आणि मी जे सुरुवातीला म्हटलंय ते म्हणायची तेवढी वेळ आणू नका. मुंडे साहेब, चांगलं खायची सवय लावू नका आम्हाला. बदली झाल्यावर काय, पहिले पाढे 55. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.